उद्यापासून याच महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सवाची सुरुवात होत आहे। मी आत्ता उभा आहे महाबळेश्वर नगरपालिकेच्या उद्यान आहे, मखारिया म्हणून उद्यान याचं नाव आहे। फार फार पूर्वीच्या काळापासून आहे, परंतु मी तर तुम्हाला दाखवू शकतो की अग्नी, वायू, जल, भूमी, आकाश अशा नावानी स्वागत कमानी इथं उभ्या केलेल्या आहेत। अतिशय देखणं असं हे उद्यान आहे जे महाबळेश्वर नगरपालिकेच्या मार्फत उभारण्यात आलेलं आहे। तर आता मी तुम्हाला उद्यानामध्ये घेऊन जाणार आहे आणि उद्यान अतिशय सुंदर पद्धतीनं सजवलेलं आहे। मी तुम्हाला दाखवतोय की बघा, हे उद्यानाचं सुरुवात आहे। प्रत्येक झाडांना इथं लाइटिंग करण्यात आलेलं आहे। इथं बघू शकता की जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि हा परिसर पहिल्यांदा मी माझा सहकारी साहिलला सांगेन की संपूर्ण परिसर त्यांनी थोडासा दाखवावा। हे बघा, हे उद्यान आपण बघू शकता, सेठ गंगाधर माखरिया उद्यान। हे अतिशय पूर्वीपासूनचं उद्यान आहे आणि बघू शकता याची सुंदरता। बलून्स लावलेले आहेत, छोटे छोटे आकाशकंदील इथं लावलेले आहेत आणि एक देखणं उद्यान, म्हणजे रात्रीचे साधारण 9:30 वाजलेले आहेत आणि या वेळेतही हे उद्यान उठून दिसते। काही पर्यटक इथं आहेत का महाबळेश्वरमधील लोक आहेत माहित नाही, लोकल लोक आहेत, म्हणजे खरोखर पर्यटकांपेक्षा लोकल लोक भेटलेली आहेत। महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सव मुंबईचे लोक आहेत। बर, तुम्ही लोकल आहात? हा, अच्छा, काही काय असं नाही, या ना समोर या। तर काय सांगाल, महापर्यटन उत्सव आहे आणि हे महाबळेश्वरचं उद्यान अतिशय देखणं दिसतंय, काय सांगाल? खूप छान केलेलं आहे, तयारी खूप जोरात चालू आहे। असंच जर कायम केलं तर खूप चांगलं होईल। पर्यटकांना, जे येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचं होईल, काहीतरी वेगळं त्यांना अनुभवता येईल। आणि दिवसा मार्केट आणि रात्रीचं पोरांना खेळायला चांगली सोयी सुविधा केली। म्हणजे हे जे उद्यान ज्या पद्धतीने सजावट केलेलं आहे हे असं कंटिन्यू ठेवावं अशी तुमची इच्छा? भारी होईल। तुम्ही काय सांगाल, काय वाटतं हे सगळं तुम्हाला बघून? हे बघून खूप छान वाटतंय, असंच कायमस्वरूपी राहावे हीच इच्छा। मुंबईवरनं पर्यटक आहेत, मुंबईवरनं पर्यटक, आणि काय वाटतं महाबळेश्वरमध्ये आल्यावर? भरपूर छान, काही वेगळं एकदम ह्याच्यासाठीच आलेलो की एकदा हे पाहावं काय काय आहे म्हणून। पण खूप छान पर्यटन महोत्सव आहे हा, खूप छान, असंच ठेवलं पाहिजे जेणेकरून लोक इकडे येतील। तुम्ही पर्यटन महोत्सवाचा आनंद घेणार आहात? नक्कीच नक्कीच, आता आमच्याच गावातला आहे म्हटलं, आम्ही आनंद घ्यायला पाहिजे। आणि 3 दिवस सगळे कार्यक्रम चांगले जल्लोषात होणार आहेत। सगळी स्वागताची तयारी केलेली आहे, उद्यापासून सगळे आमंत्रित केलेलं आहे सगळ्यांना, तसेच कार्यक्रम सुद्धा उत्तमाचे होणार आहेत सगळे। महाबळेश्वर पर्यटनाची उत्सुकता नेमकी तुमच्यामध्ये कशी आहे? भरपूर, कारण खूप वर्षांपासून असं काही वेगळं कार्यक्रम असं पाहण्यात आलेला नाही आणि आता जो पाहतोय त्याची तयारी लोकांची पाहतोय ती सुद्धा खूप छान आहे। आणि कस्टमरचा पण रोख वाढलाय की इकडे येण्याचा, लोकांना यायचे महाबळेश्वरला, नक्की पर्यटन महोत्सव मध्ये काय बघायला मिळणार आहे। महाबळेश्वरच्या अर्थव्यवस्थेमध्ये चांगला सुधारणा होईल, अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल आणि हे असंच राहिलं तर आपल्याकडे पर्यटकांचा जो रोष आहे येण्याचा तो सुद्धा चांगलाच राहील, वाढता ओघ राहील पर्यटकांचा। एकंदरच लोकांमध्ये प्रचंड आनंद आहे। पुन्हा एकदा मी आता थोडक्यात तुम्हाला ही जी माखरिया उद्यान आहे याची सफर तुम्हाला घडवून देत आहे। बघा, हे सुंदर असं उद्यान अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे। अनेक लोक सेल्फीज, फोटोग्राफ्स तिथं काढण्यात व्यस्त आहेत। हे बघा, अतिशय सुंदर असं हे उद्यान। आपण या बाजूला जाऊया, तुम्हाला आणखीन परिसर हा दाखवतोय। म्हणजे क्षणभर असं वाटत नाहीये की आपण सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वरमध्ये आहोत। अशा इतक्या सुंदर पद्धतीनं महाबळेश्वरच्या नगरपालिकेने याची सजावट केलेली आहे। हे बघा, इथं बसण्यासाठी लोकांसाठी व्यवस्था आहे, झुले आहेत, खेळण्याच्या गोष्टी आहेत, सेल्फी पॉइंट्स केलेले आहेत आणि पर्यटक फार मोठ्या प्रमाणात इथं आनंद घेत आहेत। एकंदरच मी सांगेन की महाबळेश्वरच्या सौंदर्यात फार मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे आणि पर्यटक संध्याकाळचा हा विशेष अनुभव हा माखरिया गार्डन उद्यानामध्ये घेऊ शकतात आणि खरोखर प्रत्येक पर्यटकांनी इथं यावं आणि हा संध्याकाळचा
अतिशय आगळावेगळा अनुभव घ्यावा असंच मी म्हणेन. कॅमेरामन साहिलसह सुजित महाबळेश्वर.